मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय लग्नाच्या पंक्तीत वाढला जाणारा पुलाव। पाव ग्लास तेल घेतलंय। तेलामध्ये आपण 1 टीस्पून राई टाकली। राई चांगली तडतडली की आपण कांदा टाकूया। कांदा आणि मी मिरची कापून घेतले, 2 मिरच्या कापल्यात आपण। 2 कांदे कापून घेतलेले बारीक, 2 कांदे आणि 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात। 5-6 पानं कढीपत्त्याची टाकली। मिरच्या ज्या आपण घेतल्यात ते उभ्या चिरून घेतल्यात। थोडं तेल कमी वाटतंय, आपण पाव ग्लास तेल थोडं टाकतोय। आपण हा पुलाव 7 माणसांसाठी बनवतोय। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याचं वाटण आहे ते आपण थोडं टाकतोय। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं यांची आपण पेस्ट बनवून घेतले। ती आपण इथे 2 टेबलस्पून वापरली। अर्धा चमचा आपण हिंग टाकतो, छोटा अर्धा चमचा। 2 चमचे आपण हळद टाकते। अर्धा चमचा आपण आगरी मसाला टाकतोय आणि 1 चमच्यापेक्षा थोडं जास्त आपण काश्मीर मिरची पावडर टाकले। आपण याच्यात मसाला कमी टाकतो। मिरची आपण टाकली थोडी वाटणात आणि थोडी अख्खी टाकली। आपण याच्यात काजू तुकडा टाकतोय। आपण आता वटाणा टाकतो। झाकण देऊन ठेवूया 5 मिनिटं। आपण आता तांदूळ टाकतोय। आपण आता मीठ टाकतोय। आपण तूप टाकतोय। आपण 2 चमचे तूप टाकलंय। आपण 1.5 चमचा गरम मसाला टाकलाय। मी हिंग टाकायला विसरलेली।
आपण आता कोथिंबीर टाकतोय. आता कुकरला झाकण लावून एक शिटी काढून घेतली आणि झालाय आपला पुलाव. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि अजूनपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.